झोपेतून उठलो तर भाचा सकाळ सकाळ कोणतं गाणं ऐकत होता पहा. तो गाणं ऐकत होता. त्याला म्हणलं थांब मी दुसरं गाणं लावून देतो तुला, तू ते गाणं पहिलं ऐक मग आपण त्याने गाणं ऐकलं. त्याला म्हणलं माझ्या लग्नात असा नाचशील का सांग मला, माझ्या लग्नात कसा नाचशील नाचून दाख. तो नाचायचाच बंद झाला. त्याला घातला माझा ड्रेस. तो पण असा रागाने पाहत होता. म्हणलं आता मला मारतोय का काय काय माहिती. तोपर्यंत दुसरा भाचा आला. तो म्हणला मामा मला पण माझा अभ्यास घे, मला अभ्यास करायचा स्कूलमध्ये. ठीक आहे म्हणलं ये नोटबुक घेऊन वाचून दाखव मला. त्याने वाचून दाखवलं. तोपर्यंत बारका भाचा म्हणला मला फिराय घेऊन चल. तोपर्यंत दोघं भाऊभाऊंनी गाडीची चावी घेतली. म्हणले आता मामा तू थांब, आम्हीच तुला पुन्हा फिरवतो. रिटर्न आलो तर परत अभ्यास करायला बसला कार्तिक. तो पण म्हणला मामा माझा मॅथचा अभ्यास घे. म्हणलं ठीक आहे चल तुला मॅथ पण शिकवतो. त्याला पण मॅथ शिकवलं मस्तपैकी. तो अभ्यास करत होता. 5 मिनिटानंतर परत म्हणला मामा मला भूक लागली, आपण काहीतरी खायला आणायचं, माझा उपवास आहे. ठीक आहे चल म्हणलं. तिथं गेलो तर म्हणला मला केळीचे चिप्स घे. त्याला केळीचे चिप्स घेऊन दिले. तो पण खुश झाला. आम्ही दोघं रिटर्न येत होतो. त्याने भरपूर खायला घेतलं. मामाला चांगलं लुटलं. मामा आधीच गरीब एक तर त्यातं मामाला लुटलं. ठीक आहे जाऊ द्या म्हणलं. त्याच्यानंतर दाजींना म्हणलं मला पण सोडा कारण मला जायचं होतं आज दीदीकडं. आपण स्वारगेट बस स्टँडवरती पोहोचलो. त्याच्यानंतर आपल्याला बस भेटली. तर आपण चाललो होतो दीदीकडं. तर आपण आज मुंबईला उद्या जायचं होतं आपल्याला मुंबईला. तर उद्या मुंबईला का जायचं होतं हे जर पाहायचं असेल तर पुढचा ब्लॉग नक्की बघा, कारण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जाणार आहोत मुंबईला.